होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. एरवी मी बोललेही नसते, परंतु माझ्या विचारांचं तुम्ही घोटून चक्क क्रीम करून टाकलं आहे आणि मला फक्त देवी बनवून तुम्ही फोटो फ्रेममध्ये पूजत आहात. जमेल तेव्हा जमेल तसे सोयीनुसार तुम्ही माझं कौतुक करताय. खरं म्हणजे ह्याचंच मला खूप दुःख होत आहे. तुम्ही मला फक्त फोटोपुरतं गृहीत धरतात. त्याचा राग मी तुमच्यासमोर ओकते आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच आईच्या मुलीवर अत्याचार हा समाजात होतोय. त्यांना जमिनीत गाडल्या जात आहेत. असे कसे संस्कारहीन पिढी तुम्ही जन्माला आणलेली आहे. मला काय माहीत, मला कुठं पुढचं दिसलं होतं. नाही, या विकृत जगासाठी मी शेण दगड सोसलेलं नाही आहे, बिलकुल नाही आहे. मला अपेक्षित असणारा जो समाज आहे हा बिलकुल तसा नाही आहे. तुमच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर मी खूप स्वतःला घासलंय. मी काढलेल्या शाळांमध्येच गुरुच्या रूपात किंवा आणखी जवळच्या आप्तइष्टकांच्या वेशामध्ये येऊन ते माझ्याच मुलीवर अत्याचार करतायत. तिच्यावरच डोळा ठेवून तिच्या देहाचे ते भुकेले झाले आहेत. इवलूशा लहानग्या जीवाला काय बरं कळतंय? कुठं बरं शाळेमध्ये आता तुम्ही गुड टच बॅड टच शिकवत आहात? अहो, हीच तर काळाची गरज आहे. घरापासून ते शाळेपर्यंत प्रत्येक लहान मुलाला मुलीला ह्या गोष्टी शिकवायला हव्यात की नको? सांगा बरं तुम्हीच. आणि कोणावर आणि कसा विश्वास ठेवायचा सांगा बरं तुम्ही. मुलीचे रक्षण करणे ही एका व्यक्तीची जबाबदारी नाही, तर ती तुमची, आमची हा एक सामाजिक धर्म आहे. प्रत्येक घर, प्रत्येक पालक आणि प्रत्येक समाजामधला प्रत्येक घटक जर ह्या गोष्टीविषयी जर जागृत झाला तर नक्कीच अशा नराधमांना आपण वेळीच त्यांना ओळखून त्यांना आपण शिक्षा ही नक्कीच देऊ शकतो आणि आपल्या मुलाबाळांचे संरक्षण आपण नक्कीच करू शकतो. ह्या सावित्रीच्या मुलींना सुरक्षित जगण्याचा अधिकार ह्या विकसित भारत देशात आहे की नाही सांगा बरं तुम्ही. आहे ना? मग ह्यासाठी प्रयत्न आई-वडील आणि समाजाने करायला नको का? की फक्त पोलिसांवर किंवा आपल्या सरकारवर हात ठेवून बसून विश्वास ठेवत बसणे की आता हे कोणते तरी रूल काढणार आणि त्यानुसार आता माझी मुलगी सुरक्षित शाळेत जाते आहे असं मी घरी समजणार नाही ना. तर ही विकृती ह्यांच्या ड्रेसमध्ये किंवा ह्यांच्या वेशभूषेमध्ये नाही आहे, तर ही जे विकृत समाज आहे त्यांच्या दृष्टीमध्ये हे विकृती जडलेली आहे. सीतामाता होती ती पण पूर्ण साडीमध्येच होती की हो, आणि तिला घेऊन जाणारा राक्षस म्हणजे रावण हा कोणाच्या वेशात आला होता? एका ऋषीच्या वेशात आला होता ना. तर असेच हे राक्षस जे नराधम आहे ते आपल्या आजूबाजूला आपल्याच ओळखीचे असतात आणि आपल्या लहानग्या मुली ह्या त्यांना तोंड भरून काका मामा बोलत असतात, त्यांच्यासोबत खेळत असतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून कधी त्या चॉकलेट घेतात, त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जातात आणि ह्या नराधमांनी काय करायचं त्यांच्यावर, हा असला अत्याचार करायचा. तर तुम्ही सांगा, कुठं गेले आपले संस्कार? कुठं गेला आपला शेजार धर्म? कोणावर आपण विश्वास ठेवायचा या अशा दुनियेत? आणि तुम्ही म्हणतायत की भारत हा शील देश होतो आहे, विकसित देश होतो आहे. आणि बघा बरं, तुम्हीच सांगा, आता ह्या मेट्रोच्या दुनियेमध्ये जर मुलं शाळेतच जायला जर भीत असतील आणि ते एखाद्या ॲटो रिक्षाने जात असतील तेव्हासुद्धा ते जर सुरक्षित नसतील, शाळेत असणारा जो गुरु आहे तो सुद्धा तिच्या देहाकडे एका भुकेल्या नजरेने बघतो आहे, वासनेच्या नजरेने बघतो आहे. हे किती बरं चुकीचं आहे. आनंदी, तू सांग बरं, तुझ्या शाळेत तुला गुड टच बॅड टच शिकवलेला आहे का? नाही. आता आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत सर्वांना माझा एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की आपल्या मुलांना गुड टच बॅड टच काय असतो ते कृपया नक्की शिकवा आणि शाळेमध्ये सुद्धा हे प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक मुलाला मुलीला हा गुड टच बॅड टच काय असतो हे त्यांना समजलं पाहिजे. मैत्री, आता तुम्ही बघा, फ्रेंडशिप करतात
सुरुवातीला फक्त फ्रेंडशिपच असते आणि त्याच्या नावाखाली आणखी काय काय करायला लावतात मुलींना. तर कधी-कधी तर आता हे महानगरपालिकेच्या आता निवडणुका चालू आहे, तर ह्याच्यामध्ये पण काही-काही उमेदवार असे उमेदवारी त्यांची का काढली गेली, तर त्या बाईने त्यांना त्यांचा उपभोग त्या व्यक्तीला करू दिला नाही तिच्या शरीराचा, म्हणून तिचं तिकीट कापलं गेलं. ही आत्ताचीच न्यूज आहे की हो? म्हणून आपल्या जवळचा व्यक्ती असो किंवा ओळखीचा असो की नसो, आनंदी कोणी पण असो, जर त्याने आपल्याला चुकीच्या जागी जर टच केला, तर त्याला नकार द्यायचा. त्याला ठासून नाही सांगायचे आणि सर्वात आधी ती गोष्ट आईला, बाबांना, आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की सांगायची. बहुतेक अत्याचारी हे परकेच असतात असं नाही, तर ते ओळखीचेच असतात. तिच्या जन्मापासून ते त्या मुलीला ओळखत असतात आणि आई-वडीलसुद्धा डोळ्यावर पट्टी लावून बिनधास्तपणे त्यांच्यावर विश्वास ठेवून असतात आणि असेच लोकं धोकेबाज निघतात. आणि म्हणून मी सांगते, की ही जी शंकांची किंवा सावधगिरी बाळगायची आहे, नियम जे आहे हे अगदी सर्वांवर लागू पडतात. माझी जयंती, पुण्यतिथी तुम्ही हे स्टेटसला सर्वजण न चुकता साजरे करतात. म्हणूनच मी हे गाराणे जे आहे माझे, हे तुमच्या बहिऱ्या कानाला मी हे सांगू इच्छिते आहे. आजच्या बाजारू समाजसेवेमध्ये अत्याचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, मुक्त व्याभिचार हा खुलेआम, सरेआम होतो आहे आणि म्हणतायत की माझा देश हा विकासाच्या पथावर चालतो आहे. कुठला बरं हा विकास? माझ्या मायमाऊल्यांनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण जरा तुम्ही जास्तच शहाण्या झाल्या. विकृत श्रीमुक्तीच्या तुम्ही फक्त कहाण्या झाल्या आहेत. माझा वारसा सांगून तुम्ही फक्त स्वार्थासाठी राबतात. ह्या सगळ्या संतापापुढे मी भीड-भ्याड भाडले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय. तकलादू भमकप श्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज सर्वांना चढलेली आहे. कपडे बदलले म्हणजे पुरोगामी बनता येते, ही तुम्ही फॅशन नुसती चालवली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकानेच कांदा सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय. शाळा कॉलेजाचे पीक तर हायब्रिड सारखं डोलतेय. मनमानी आणि स्वैराचाराच्या दुनियेमध्ये फक्त सुसंस्कृतपणाचे तुम्ही लेबल लावलेले आहे. फक्त नवरे बदलणे आणि घटस्फोट घेणे म्हणजे स्त्रीमुक्ती नाही. तर स्त्रीमुक्ती ही फक्त आणि फक्त आपल्या विचारांतून घडत असते. माझी खरी लेक तीच आहे जी असत्यापुढे झुकत नाही. माझी लेक तीच खरी जी आम्हाला सुद्धा नव्याने तपासते. स्वतःची ती भाषा बोलते. आमचाही वसा तावून सुलाखून पेलते. आजच्या माझ्या लेकींनी शिव्या, शाप, व्यभिचार, फिजूल शोआपच्या नावाखाली होणारे अनाठायी खर्च, अस्वच्छता आणि मानसिक जे विकृती आजच्या पिढीमध्ये येते आहे, तिला हद्दपार करून लावणे ही काळाची खूप गरज आहे. म्हणून मला आता ह्या व्हिडिओमध्ये व्यक्त व्हावं लागते आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे.